महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। ईश्वरपुरात 20 ते 25 पानटपऱ्यांवर दणकेबाज कारवाई। तंबाखूजन्य पदार्थ मावा गुटखा विक्रीवर पोलिसांची विशेष मोहीम। ईश्वरपूर येथे शिराळा नाका परिसरात तंबाखूजन्य पदार्थ मावा व गुटखा विक्री करणाऱ्या सुमारे 20 ते 25 पानटपऱ्यांवर पोलिसांनी दणकेबाज दंडात्मक कारवाई केली। सांगली जिल्हा अंतर्गत राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेचे आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांनी दिले होते। या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक संपत वारके, हवालदार जितेंद्र थोरात, कॉन्स्टेबल दीपक दस्ते, महिला पोलीस साळुंखे तसेच निर्भय पथकाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। शहरातील विविध भागात अचानक तपासणी करून परवाना नसताना किंवा नियमांचे उल्लंघन करून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या टपरीधारकांवर कारवाई करण्यात आली। संबंधितांकडून दंड वसूल करण्यात आला असून सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व तरुण पिढीमध्ये वाढत्या तंबाखू सेवनाला आळा घालण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले। पुढील काळातही अशा प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा देत नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे। या कारवाईबद्दल शहरातील ज्येष्ठ नागरिक व महिला भगिनींनी समाधान व्यक्त केले असून तंबाखू मावा व गुटखा व्यसनामुळे तरुण पिढी भरकटत असल्याची खंतही व्यक्त केली। तरुणाईला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाची ही कारवाई महत्त्वाची ठरत आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया, तुकाराम गवळी, मालेगाव। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।